नमस्कार, याचे मराठीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। सागर, आज आपण पुरंदर तालुक्यातील बिवडी येथे आहोत आणि बिवडीमध्ये आज 234वी शासकीय जयंती स्मारकामध्ये आता नुकतीच पार पडली। एमएम ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष एमएम नाना आपल्या सोबत आहेत। नाना, काय सांगाल, आज शासकीय 234वी जयंती कशा प्रकारे पार पडली, काय सांगाल? आज बिवडी या ठिकाणी राजे उमाजी नाईक यांची 234वी जयंती साजरी होत आहे। या जयंतीनिमित्त या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस थोड्याच वेळात तिथे उपस्थित राहणार आहेत। आज या ठिकाणी जयंतीचं स्मारक मधली फुलं टाकायचा कार्यक्रम झालेला आहे। थोड्या वेळाने सभेचं नियोजन माननीय जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दौलत नाना चितोळे यांच्या अध्यक्षतेखाली या उमाजी नाईक क्रीडा संकुलन किंवा शैक्षणिक संकुलन या ठिकाणी भव्य सभेचं नियोजन आहे। येणाऱ्या काळामध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आपल्या समाजासाठी जे काही घोषणा होणार आहेत त्या महाराष्ट्रातील आपल्या समाजासाठी अतिशय उपयोगी, आपल्या मुलांना शैक्षणिक पात्रता ज्या मुलांची चांगली आहे त्यांच्यासाठी कामधंदा या शासनानं आम्हाला उत्पन्न करून द्यावा। आमच्यासाठी या महाराष्ट्रामध्ये कुठेही उद्योग व्यवसाय नाही। आमचं 12 बलुतेदार मध्ये सगळ्या समाजाला व्यवसाय आहेत, परंतु रामोशी समाजाला कुठलाही व्यवसाय नाही। तरी आमच्यासाठी स्वतंत्र व्यवसाय या सरकारनं द्यावं ही विनंती करतो। नाना, राज्यभरातून जे रामोशी बेडर समाजाचे जे लोक येतात स्मारकावरती दर्शनासाठी, तुम्ही त्यांना काय आव्हान कराल? मी महाराष्ट्रातील तमाम रामोशाला एवढंच आव्हान करेन की पर्याय नाही, सगळ्या रामोशांनी, इतर समाजाने, बहुजन समाजाने सगळ्यांनाच विनंती आहे, आपल्या मुलांना चांगलं शिक्षण देणं ही आता काळाची गरज आहे। वेगवेगळे समाज, प्रत्येक समाज एकत्र यायला लागलाय। आज महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचं बघितलं, कितीतरी मोठ्या संख्येने मराठा समाज एकवटला, हरिजन समाज एकवटतोय, मुस्लिम समाज एकवटतोय। तसंच रामोशाने एकत्र येऊन एखाद्याच्या, आता आज महाराष्ट्राचे नेते दौलत चितोळे काम करतात, त्यांच्या पाठीशी उभा राहावं। आम्ही सुद्धा दौलत चितोळे चांगल्या पद्धतीने समाजाची राहिली तर आम्ही सुद्धा त्यांच्या पाठीशी उभा राहू, एवढंच या निमित्ताने सांगू शकतो। नाना, रामोशी समाजासाठी जे आर्थिक विकास महामंडळ सरकारने स्थापन केलंय त्याची अंमलबजावणी जे जाचकाठी आहेत त्या मागणी करणार आहात का तुम्ही? मुळात रामोशी समाजासाठी जे महामंडळ झाले हे वसंतराव चव्हाण या महामंडळाच्या अध्यक्षाखाली एक उपशाखा झाल्या, वसंतराव नाईक यांच्या उपशाखा झाल्या। ही उपशाखा होऊन समाजाचं मला वाटतंय काय भलं होणार नाही, तर ही उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ हे स्वतंत्र व्हावं, त्यातूनच आमच्या समाजाचा मोठ्या प्रमाणात विचार होईल आणि लोकांना त्यातून फायदा घेता येईल। यातून अजून समाजाचं जे विकास महामंडळ काढले त्याला अजून शासनाने काही निधी टाकलेला नाही आणि स्वतंत्र असणं गरजेचं आहे। धन्यवाद। हे होते एमएम ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष एमएम नाना। त्यांनी शासनाकडे अशी मागणी केली आहे की आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ जे झालंय ते स्वतंत्र करावं, ही मागणी होत आहे। धन्यवाद।